लोकनेते डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील पद्मभूषण उपाधीने सन्मानित प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या मार्फत आज आपण पर्टिक्युलरली जे आहे ते सिविक्सचं पुढचं लेक्चर बघणार आहे। आतापर्यंत आपण सिविक्सची कोणकोणती लेक्चर बघितली याची परत एकदा उजळणी करून घ्या। एक भारतीय राज्यघटना निर्मितीचं लेक्चर आपण बघितलेलं आहे। दुसरं जे लेक्चर आपण बघितलेलं आहे ते म्हणजे प्रिॲम्बल किंवा प्रिफेस किंवा प्रस्तावनाचं बघितलेलं आहे। तिसरं जे लेक्चर आपण बघितलेलं आहे पर्टिक्युलरली ते फॉर्मेशन ऑफ स्टेटचं बघितलेलं आहे। चौथं आपण लेक्चर बघितलेलं आहे राज्यघटना वैशिष्ट्याचं लेक्चर बघितलेलं आहे। पाचवं लेक्चर आपण काल बघितलं बेसिक स्ट्रक्चर किंवा मूलभूत संरचना किंवा मौलिक संरचना याचं लेक्चर बघितलेलं आहे। आणि आज 6वं लेक्चर आपण बघतोय नागरिकत्व म्हणजे सिटिझनशिप। हा आता फार मोठा चर्चेत विषय आहे ॲक्च्युली, पण नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनशिप आणि नॅशनल पॉप्युलेशन रजिस्ट्रेशन याच्यावर मी बोलणार नाहीये। आता जो नागरिकत्वाचा भाग आहे त्याच्याविषयीच आपण फक्त बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। लेक्चरच्या बाबतीत काही शंका असेल 9359825676 ला कॉन्टॅक्ट करा किंवा तुमचं टेलिग्राम चॅनल जो आहे PRES MPSC2 यालाही तुम्ही जॉईन होऊ शकता। ॲक्च्युली याच्यात तुम्हाला जे आपण लेक्चर कंडक्ट करू याचे काही पोल्स क्वेश्चन जे असतात ते मी तिथं त्या टेलिग्राम चॅनलला टाकतो। म्हणजे लेक्चर झाल्यावर पर्टिक्युलरली जे आयोगाला प्रश्न आलेले ते आपण इथं सोडवणार आहे लेक्चरच्या माध्यमातून। ते ऑफलाईन किंवा ऑनलाईन मीडियमवर सोडवूया, पण लेक्चर्सच्या अनुषंगानं काही जे आतापर्यंत आयोगाने प्रश्न आलेले नाहीत पण जे संभावित प्रश्न असतील ते मी तिथं टाकतोय। त्यामुळे तिथं तुम्ही ते जाऊन फॉलो करण्याचा प्रयत्न केला। पोलला सोडवलं तुम्हाला उत्तर काय ते कळून जाईल, म्हणून त्या दृष्टिकोनातून तरी टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा की तुम्हाला जेणेकरून ते क्वेश्चन्स इथे मिळून जातील। ठीक आहे, पुढे नागरिकशास्त्राचं लेक्चर क्रमांक 6 आपण बघतोय नागरिकत्व, ज्याला म्हणतो आपण सिटिझनशिप। राज्यसेवा पूर्व परीक्षेला 15 मार्काला सिविक्स हा विषय येतो, ज्याचे 30 गुण असतात, 15 प्रश्न येतात पर्टिक्युलरली। तर त्या ठिकाणी ह्या घटकावर प्रश्न येऊ शकतो। त्याच्यानंतर UPSCच्या ज्या काही CDS CAPF CSE या म्हणजे सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन याच्या ज्या पूर्व परीक्षा आहेत त्या साधारणतः 30 ते 40 मार्काला जो घटक आहे तो हा नागरिकशास्त्राचा घटक आहे, त्याच्यावर काही प्रश्न येऊ शकतात। राज्यसेवेची जी मुख्य परीक्षा आहे त्याला 95 गुणाला जे असतात ते सिविक्स येतात, त्या ठिकाणी सुद्धा हे प्रश्न येऊ शकतात। संयुक्त पूर्व परीक्षा ज्याला 15 गुण येतात त्या ठिकाणी सुद्धा हे प्रश्न येऊ शकतात। सहाय्यक कक्ष अधिकाऱ्याची जी मुख्य परीक्षा आहे त्याला 110 प्रश्नाला हे गुण येऊ शकतात। तसंच कोणती परीक्षा असेल, स्टाफ सिलेक्शन कमिशनची असेल किंवा तुमची जिल्हा परिषद भरती असेल, तलाठी भरती असेल, पोलीस भरती असेल किंवा केंद्र शासन महाराष्ट्र शासनामार्फत ज्या परीक्षा घेतल्या जातात जिथं जनरल स्टडीज हा विषय आहे आणि जिथं सिविक्स हा घटक आहे त्याला या घटकावर प्रश्न येऊ शकतात। त्यामुळे या घटकावर थोडं कॉन्सन्ट्रेशन करा। आता खूप चर्चेत मुद्दा आहे, सिटिझनशिप अमेंडमेंट केलेले 2019 साली केंद्र सरकारनं आणि त्याच्यामुळे हा विषय चर्चेत आलेला आहे, म्हणून या घटकावर थोडं लक्ष द्या आणि अभ्यास नीट या घटकाचा करा। ठीक आहे, आता नागरिकत्व सिटिझन, एखादा देश एखादी व्यक्ती असेल ती व्यक्ती कोण असते, त्या देशाची नागरिक असते किंवा विदेशी नागरिक असते। विदेशी नागरिकांचे पण दोन प्रकार पडतात। एक पर्टिक्युलरली जे असतं ते आपल्याला आपल्या ज्या देशांची मित्रांचे संबंध आहे दॅट इज फ्रेंडशिप अलायन्स असतं, आणि पर्टिक्युलरली ज्यांच्याशी आपले म्हणजे आपण म्हणतो की दुश्मन आहेत किंवा हे आहे तर त्याला एनिमी अलायन असं म्हणू शकतो। तर असे दोन प्रकार पडतात। मग घटनेच्या भारताच्या घटनेत जी नागरिकत्वाच्या तरतुदी त्या भाग 2 मध्ये पर लक्षात घ्या, भारताच्या घटनेच्या भाग 2 मध्ये कलम 5 ते 11 याच्यामध्ये नागरिकत्वाच्या तरतुदी करण्यात आल्या। कुठला घटनेचा भाग 2 कलम 5 ते 11 दोन्ही गोष्टी लक्षात राहिल्या पाहिजेत। आपण काय बघितलेलं, घटनेचा भाग 1 बघितलेला आहे कलम 1 ते 4, आता बघतो घटनेचा भाग 2 कलम 5 ते 11। आता जे भारताचे नागरिक असतात आणि भारतात काही इतर देशांचे नागरिकही राहत असतात, जसे राजदूत असतील किंवा इतर देशाचे नागरिक काही कामानिमित्त राहत असतील तर त्यांनाही असतात। मात्र काही अधिकार जे असतात जे घटनेनं प्रदान केलेले अधिकार आहेत हे फक्त भारतीय नागरिकांनाच असतात, ते विदेशी नागरिकांना नसतात। याच्यावरही बऱ्याच वेळेला प्रश्न येतो की फक्त भारतीय नागरिकांना कोणते अधिकार आहेत की जे विदेशी नागरिकांना नाही आहेत पर्टिक्युलरली, किंवा जे भारताचे नागरिक नाहीत त्यांना नाही आहेत। तर लक्षात घ्या, एक तर कलम 15 मध्ये जो अधिकार दिलेला आहे, अजून आपण मूलभूत अधिकार बघितलेला नाही, पुढच्या लेक्चर्सला आपण मूलभूत अधिकार बघणार आहोत त्यावेळी तुम्हाला ते समजून जाईल। तर धर्म वंश जात लिंग किंवा जन्माचे ठिकाण या आधारावर भेदभाव प्रतिबंध कलम 15 करतं। तर 15 नुसार जे पर्टिक्युलरली जे अधिकार आहे, समानतेचा अधिकार आहे पर्टिक्युलरली या आधारावर भेदभाव न करण्याचा, हा अधिकार फक्त भारताच्या नागरिकांना विदेशी नागरिकांना नाही। सार्वजनिक नोकरीत समान संधी कलम 16 म्हणजे सार्वजनिक ज्या काही एम्प्लॉयमेंट आहेत, रोजगार आहे, त्याच्यात जे समान संधी आहे त्या पर्टिक्युलरली कलम 16च्या अंतर्गत फक्त भारतीय नागरिकांना आहेत। भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, एकत्र जमणे, संघटन स्थापन करणे, विहार करण्याचे स्वातंत्र्य, रहिवासाचे स्वातंत्र्य, व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य, म्हणजे कलम 19 मध्ये ही 6 प्रकारची स्वातंत्र्य ती नमूद केलेली आहेत आणि ही स्वातंत्र्य पण कोणाला आहेत, फक्त भारतीय नागरिकांना आहेत, विदेशी नागरिकांना नाही आहेत। आणि सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार कलम 19 आणि कलम 30 खाली, म्हणजे जर समजा बघितलं तर 15, 16, 19
29 आणि 30, 19, 29, 30 लक्षात ठेवणं सोपं आहे आणि 15, 16 हे नागरिकांना कोणाला आहेत? फक्त भारतीय नागरिकांना आहेत. हे कुठले आहेत? मूलभूत अधिकार आहेत. मूलभूत अधिकाराचं लेक्चर आपण पुढच्या लेक्चरला बघूया. कलम 12 ते 35 मध्ये जे आहेत ते मूलभूत अधिकार आहेत. त्या मूलभूत अधिकारांच्या लेक्चरच्या वेळेला तुम्हाला हे समजून जाईल. पण आता समजून काय घ्या की मूलभूत अधिकारातले कलम 15च्या अंतर्गत असणारे अधिकार, कलम 16च्या अंतर्गत असणारे अधिकार, कलम 19च्या अंतर्गत असणारे अधिकार आणि कलम 29 आणि 30च्या अंतर्गत असणारे अधिकार हे फक्त भारतीय नागरिकांना आहेत, विदेशी नागरिकांना नाही आहेत. ओके. त्यानंतर काय, लोकसभा आणि विधानसभा यांचे इलेक्शन्स होतं त्यावेळेला तुम्ही जसं मतदान करता तर त्या मतदानाचं स्वातंत्र्य फक्त भारतीय नागरिकांना आहे, विदेशी नागरिक इथे मतदान करू शकत नाही. दुसरी गोष्ट काय, लोकसभा आणि विधानसभेला उभं राहण्याचं स्वातंत्र्य, म्हणजे इथला फक्त भारतातला नागरिक जो आहे तो लोकसभा आणि राज्य विधानसभेला उभा राहू शकतो, परदेशातल्या व्यक्ती इथे येऊन उभा राहू शकत नाही. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय यांचे न्यायाधीश, राज्यांचे राज्यपाल, भारताचा महान्यायवादी, भारताचा महाधिवक्ता यांसारखे जे उच्च पद आहेत ही फक्त भारतीय नागरिकांसाठीच प्राप्त आहेत, लक्षात घ्या. म्हणजे यात फक्त भारताचा नागरिकच पात्र होतो. एक दुसऱ्या देशातली आलेली व्यक्ती तर या पदांसाठी पात्र ठरत नाही. जसं आपण म्हणतो की राज्यपाल काय केलं तर नियुक्त केला जातो, पण तो भारताचा नागरिक असेल तरच नियुक्त केला जातो. म्हणून ज्याला आपण आता पुढं पदांच्या विषयी माहिती बघू, राज्यपाल, राष्ट्रपती, यात पहिलं अट असते की एलिजिबिलिटी मध्ये की काय, शुड बी सिटीजन ऑफ इंडिया. जसं आपल्या इथे पण आहे की इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस असेल तर त्याला पहिलं अट आहे की तो भारताचा नागरिक असला पाहिजे, किंवा इंडियन पोलीस सर्व्हिसेसला. आता ठीक आहे, आपण काही पब्लिक भूतान आणि नेपाळ यांना रिस्ट्रिक्शन्स ते काढून टाकलेले आहेत, पण पर्टिक्युलरली हे अट आहे आपल्या इथे की सिटीजन ऑफ इंडिया असला पाहिजे. आता राष्ट्रपतीचं पद जर बघितलं तर भारताच्या राष्ट्रपतीच्या पदात आणि अमेरिकेच्या राष्ट्रपतीच्या पदात थोडासा फरक आहे, हाही लक्षात घ्या. तो असा आहे की भारतात जन्मता आणि नैसर्गिकरित्या नागरिकत्व प्राप्त झालं. जन्मता म्हणजे काय, त्याचा जन्म भारतात झालाय म्हणून त्याला नागरिकत्व प्राप्त झालं असेल तर अशी व्यक्ती भारताचा नागरिक होऊ शकते. नैसर्गिकरित्या म्हणजे काय, तो काही वेळ भारतात रहिवासी झालेला आहे, त्यानंतर नॅचरलायझेशन झालेलं आहे. तर ते नॅचरलायझेशन झाल्यानंतर जर त्याला नागरिकत्व प्राप्त झालं असेल, जसं आता सोनिया गांधीचं उदाहरण घ्या की सोनिया गांधी काय ते विदेशी व्यक्ती होत्या, पण त्यांचं राजीव गांधीशी लग्न झालं, मग ते काय झाल्या, भारताच्या नागरिक झाल्या. मग भारताच्या नागरिक जर अशा प्रकारे कोणती व्यक्ती झाली असेल तर ती पण मात्र राष्ट्रपतीच्या पदासाठी पात्र ठरू शकते. मात्र अमेरिकेत तसं नाही. अमेरिकेत काय, जी व्यक्ती जन्मानं अमेरिकेची नागरिक आहे तीच फक्त अमेरिकेचे राष्ट्रपती होऊ शकते. नैसर्गिकरित्या किंवा नॅचरलायझेशनच्या प्रोसेसनुसार जर एखादी व्यक्ती नागरिकत्व प्राप्त केलं असेल तर ती व्यक्ती राष्ट्रपतीच्या पदासाठी अमेरिकेत पात्र ठरत नाही. त्यामुळे याच्यावर जर काही क्वेश्चन कन्स्ट्रक्ट केला तर पर्टिक्युलरली गेल्या. दुसरी गोष्ट काय, घटना जी आहे आपली, आता आपण कलम 5 ते 11 बघणार आहे, याच्यात फक्त काय, ज्यावेळेला घटना सुरू झाली, कमिटमेंट डे म्हणतो आपण बघितलेलं 26 जानेवारी 1950ला, तर त्यावेळेला घटनेमध्ये कोणाला नागरिकत्व देता येईल याचा फक्त उल्लेख आहे, बरोबर आहे ना. तर त्याचा उल्लेख जो आहे तो फक्त की कोण नागरिक असेल त्यावेळेला भारतात. मात्र नागरिकत्व नष्ट होणे किंवा प्राप्त करणे याच्या काही तरतुदी नव्हत्या. मग याच्यासाठी काय केलं, संसदेनं कायदा केला. कधी केला संसदेने कायदा, 1955 साली. बऱ्याच वेळेला ऑब्जेक्टिव्हला प्रश्न येतो की नागरिकत्वाचा कायदा कधी कोणत्या साली करण्यात आला, तर तो 1955 साली करण्यात आला. आणि त्यात परत 1986 ला बदल केलाय, 92 ला बदल केलाय, 2003 साली बदल केलाय, 2005 साली बदल केलाय आणि 2019 साली बदल केलेला आहे. म्हणजे घटनेत फक्त काय आहे की ज्या वेळेला घटना सुरू झाली त्यावेळेला कोण भारताचे नागरिक असेल याचा उल्लेख आहे. मात्र नागरिकत्व प्राप्त करणे किंवा नष्ट करणे याच्या बाबतीत घटनेत काय उल्लेख नाही. त्याच्यासाठी जो कायदा केलेला आहे तो कायदा केलेला आहे संसदेने, नागरिकत्व कायदा 1955 साली पारित केलेला आहे. या ठिकाणी लक्षात ठेवा, ठीक आहे. आता लक्षात घ्या, जे काही 5 ते 11 कलम आहे ती थोडक्यात, त्याच्यावर जास्त प्रश्न आलेले नाहीत, पण इट इज माय ड्युटी की मला तुम्हाला सांगायला पाहिजे की घटनेत 5वं कलम काय म्हणतं, 6वं कलम काय म्हणतं, 7वं कलम काय म्हणतं. घटनेची सुरुवात 26 जानेवारी 1950 साली, त्यावेळी पुढील 4 प्रकारच्या व्यक्ती भारताचे नागरिक असतील असे संविधान सांगते. म्हणजे ज्यावेळेला भारताचे घटनेची सुरुवात झाली त्याला पुढच्या 4 प्रकारचे व्यक्ती भारताचे नागरिक असतील. कोण, कलम 5 नुसार कोण, जी व्यक्ती भारतात राहत आहे, पहिली गोष्ट, बरोबर, किंवा जिचा अधिवास भारतात आहे किंवा त्याचा जन्म भारतात झाला असेल, आणि किंवा तिच्या आई वडील यापैकी कोणाचे जन्म भारतात असेल आणि जी घटना सुरू होण्याच्या आधीपासून 5 वर्ष भारतात राहील ती व्यक्ती भारताची नागरिक असेल. म्हणजे जी आता भारतात राहतीये, जिचा अधिवास भारतात आहे, जिचे आई वडील किंवा दोघांपैकी कोणाचा जन्म भारतात झालाय आणि घटनेची सुरुवात म्हणजे 26 जानेवारी 1950च्या आधी 5 वर्ष ती भारतात राहत असेल तर ती व्यक्ती भारताची नागरिक असेल, असं कलम 5 सांगतं. ठीक आहे. 6वं काय सांगतं लक्षात घ्या, कलम 6, तर जी व्यक्ती पाकिस्तानातून भारतात आलेली आहे, म्हणजे जसे पाकिस्तानची 15 ऑगस्ट 1947 ला आपण बघितलं की फाळणी झाली भारताची आणि भारत आणि पाकिस्तान ही 2 राष्ट्र क्रिएट झाली, आणि ती किंवा तिच्या पालकांपैकी कोणी एक किंवा आजी आजोबांपैकी एक यांचा जन्म भारतात झाला असेल आणि ती पुढीलपैकी 2 अट पूर्ण करत असेल तर ती भारताची नागरिक असेल. म्हणजे काय, तर ती पाकिस्तानात होती, पाकिस्तानात भारतात आली आहे, ती किंवा तिच्या पालकांपैकी कोणी एक किंवा
आजी आजोबांच्यापैकी कोणी एक यांचा जन्म भारतात राहिला पाहिजे, पहिली अट ही आहे. आणि दुसऱ्यापैकी दोन पैकी एक अटीची पूर्तता करावी. कुठली? जर ती 19 जुलै 1948 पूर्वी भारतात आली असेल आणि स्थलांतरित तारखेपासून ती भारताची ऑर्डिनरी सिटीजन असली पाहिजे, म्हणजे ती तिथं रहिवासी असली पाहिजे, ऑर्डिनरी सिटीजन असली पाहिजे. किंवा 19 जुलै नंतर जर ती भारतात आली असेल तर तिनं नोंदणी करून तिला सिटीजनशिप होता येईल. मात्र त्यासाठी काय करायला लागेल, तिथं त्याच्या आधी नोंदणी करायच्या आधी 6 महिने भारतात वास्तव्य असलं पाहिजे. म्हणजे फाळणी झाल्यावर 19 जुलैच्या 48च्या आधी आली पर्टिक्युलरली तर ती ऑर्डिनरी सिटीजन असली पाहिजे, बरोबर आहे, स्थलांतरित तारखेपासून. आणि 19 जुलै 1948 नंतर आली पर्टिक्युलरली तर मात्र तिचं भारतात 6 महिने वास्तव्य असलं पाहिजे. या दोन गोष्टी या ठिकाणी लक्षात ठेवा, ठीक आहे. म्हणजे या कलम 6 हे सांगतं की कोण आहे. कलम 5 कलम 6 पुढे. जी व्यक्ती भारतातून पाकिस्तान 1 मार्च 1947 नंतर गेली असेल परंतु नंतर कायमस्वरूपी स्थायिक होण्यासाठी भारतात परत आली असेल तर भारताचा नागरिक होऊ शकते, परंतु त्यासाठी तिने त्याचा अर्ज करण्यापूर्वी भारतात तिचे 6 महिने वास्तव्य असणं आवश्यक असते. म्हणजे काय, जी व्यक्ती भारतात 1 मार्च 1947 म्हणजे भारतात आता निघून गेली मात्र नंतर भारतात परत आली की नाही आम्हाला भारतात स्थायिक व्हायचे तर ती अर्ज करून भारताचा नागरिक होऊ शकते. मात्र अर्ज करण्यापूर्वी 6 महिने तिचं वास्तव्य असलं पाहिजे. म्हणजे 6 कलम काय सांगतोय, 19 जुलै 1948 नंतर कोण आलं आणि त्याच्या आधी कोण आलं तर कसं. आता इथं काही काय सांगतं की 1 मार्च 1947 नंतर कोण गेलं आणि परत मात्र आलं की नाही आम्हाला भारतात राहायचंय आणि कायमस्वरूपी स्थायिक व्हायचे तर ती नोंदणी करते. मात्र नोंदणी करण्यासाठी अट काय, 6 महिन्याच्या आधी. अशी व्यक्ती जिचे आई वडील किंवा आजी आजोबा किंवा ती स्वतः भारतात जन्मली असेल किंवा सध्या भारताबाहेर राहत असेल तर ती व्यक्ती भारताचा नागरिक बनू शकते जर तिची भारताचा नागरिक म्हणून नोंदणी तेथील दूतावास किंवा राजदूत यांनी केली असेल. तर ती व्यक्ती घटना सुरू होण्यापूर्वी किंवा त्यानंतर कधीही भारताचा नागरिक बनू शकते. विदेशात राहणाऱ्या नागरिकांची त्यांची इच्छा असेल तर या तत्वानुसार नागरिकत्व प्राप्त होते. म्हणजे ज्या व्यक्तीचे आई वडील आजोबा किंवा ती स्वतः बाहेर भारतात जन्मली असेल किंवा सध्या भारतात राहते मात्र तिला राजदूतवासात म्हणजे आपले जे काही कॉन्स्युलेट असतात जे इंडियन फॉरेन सर्व्हिस मधनं अधिकारी जातात तर त्या ठिकाणी नोंदणी करून ती भारताचा नागरिक बनू शकते. मात्र तिची तशी इच्छा असली पाहिजे. या तरतुदीनं तिला नागरिकत्व प्राप्त होऊ शकते पर्टिक्युलरली. आणि यानुसारच पर्टिक्युलरली दूतावासात नोंदणी केली तर ती नागरिक होती जर तिची तशी इच्छा असेल तर. म्हणजे कलम 8 नुसार जे भारताबाहेर राहत आहेत आता जनरली आणि जे बाबा नोंदणी करून तिथं नागरिक होऊ शकतात त्यांचे आई वडील किंवा आजी आजोबा किंवा कोण भारतात जन्मले असतील तर त्यांची तशी इच्छा असेल तर हे 8वं कलम सांगतं. मी परत सांगितलं 5, 6, 7 आणि 8 काय कलमातल्या प्रोव्हिजन्स आहेत त्या मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतोय. परीक्षेला याच्यावर प्रश्न अजून तरी आलेला नाहीये पण आपण सोडवायला नको, आला प्रश्न तर आपल्याला तो सॉल्व्ह करायला पाहिजे. एखादी व्यक्ती जर स्वेच्छेने, लक्षात घ्या, एखाद्या व्यक्तीने स्वेच्छेने जर दुसऱ्या देशाचा नागरिक, दबावाखाली नाही, लक्षात आलं, स्वेच्छेला असेल तर अशी व्यक्ती भारताचा नागरिक असणार नाही. तर हे चुकलेले असेल तर अशी व्यक्ती भारताचा नागरिक असणार नाही किंवा होऊ शकणार नाही. म्हणजे एखाद्या व्यक्ती दुसऱ्या देशाचं नागरिकत्व घेतलं स्वेच्छेनं तर ती भारताचा नागरिक असणार नाही किंवा होऊ शकणार नाही किंवा ते रद्दच होतो आपोआप. म्हणजे एखादी व्यक्ती 2 देशाचा ऑटोमॅटिकली नागरिकत्व असू शकत नाही. पर्टिक्युलरली हे कलम या ठिकाणी सांगतं की भारतातला कुठलाही नागरिक असेल तो बळजबरी न करता दुसऱ्या देशाचा नागरिक स्वेच्छेने झाला असेल तर ती भारताचा नागरिक होऊ शकत नाही किंवा असणार नाही. दुसरी गोष्ट काय, भारताचा नागरिक किंवा होऊ इच्छिणारी कोणती व्यक्ती संसदेच्या तरतुदीच्या अधीन राहून भारताचा नागरिक म्हणून राहू शकते. म्हणजे संसदेलाच पूर्णपणे अधिकार आहेत की कुठली व्यक्ती भारताचा नागरिक असणारी किंवा होऊ इच्छिणारी तर हीच भारताचा नागरिक राहील का नाही याच्या संबंधी तरतुदी करण्याचे अधिकार कुणाला, फक्त भारतीय संसदेला आहेत. राज्यांच्या विधानसभेला असे अधिकार नाहीत. म्हणून कलम 11 सगळ्यात महत्वाचं आहे, नागरिकत्व प्राप्त करणे, समाप्त करणे किंवा नागरिकत्वाच्या संबंधीच्या सर्व बाबतीत या बाबतीचा अधिकार संसदेत आहे. कलम 11 म्हणजे काय सांगतं कलम 11 की नागरिकत्व हा काय आहे, युनियन सब्जेक्ट आहे. इट इज नॉट अ स्टेट सब्जेक्ट. आणि युनियन सब्जेक्ट असल्यामुळे नागरिकत्व प्राप्त करणे, समाप्त करणे याच्या संबंधीचा अधिकार कोणाला आहे, फक्त संसदेला आहे, राज्यांच्या विधानसभेला नाही. म्हणजे सिटिझनशिप हा युनियन सब्जेक्ट आहे. युनियन म्हणजे काय, केंद्र सूचीमधला विषय. या ठिकाणी लक्षात ठेवा. 5 ते 11 कलम मी तुम्हाला समजावली. परत एकदा लेक्चर ऐका, परत एकदा कलम वाचून डोळ्याखालून घाला की काय आपल्याला समजत नाहीये. नसेल काय समजत तर शंका, तुमच्या शंका येत नाहीत, हाच प्रॉब्लेम आहे. तुमच्या शंका आल्या पाहिजेत. तर तुम्हाला मी कालच्या लेक्चरला तुम्हाला रिपीट केलं होतं की हे तुमच्या इन्स्टिट्यूशनवर की नाही मला अधिकारी व्हायचंय, मला हे भेदून जायचंय, मला हे पुढे न्यायचंय, मला व्हायचंय. काही ऑड परिस्थिती येतील, आता लॉकडाऊन आहे, उद्या काही परिस्थिती विपरीत येतील, पण या विपरीत परिस्थितींचा सामना करून जो अधिकारी होईल त्याला मानले. जर सगळ्याच परिस्थिती सगळ्यात खूप फ्रुटफुल आहेत, सगळं तुमच्या मनाप्रमाणे होते, आयुष्याला काहीच चॅलेंज नाही ना, आपल्याला सगळं अगदी घरी शिकवायला लेक्चर्स येत आहेत आणि त्या दृष्टीने होत असेल, दॅट इज नॉट द केस. ती केसचा उपयोग होत नाही. ठीक आहे.
नागरिकत्व कायदा 1955 नागरिकत्वाच्या संबंधीच्या कायद्यात नागरिकत्व प्राप्त करण्याच्या 5 पद्धती नमूद करण्यात आल्या. किती? 5. कुठल्या कायद्यात? नागरिकत्व. मी सांगितलं. घटनेत काय सांगितलंय? 26 जानेवारी 1950 ला कोण भारताचा नागरिक असेल, बरोबर आहे ना. मात्र प्राप्त करणं, नष्ट करणं, सगळ्या तरतुदी करण्याचा अधिकार कोणाला? संसदेला आहे. त्यानुसार संसदेने 1955 साली कायदा केला आणि प्राप्त करण्याचे म्हणजे एखाद्याला नागरिकत्व भारताचं पाहिजे असेल तर ते करण्याच्या 5 पद्धती नमूद केलेल्या आहेत. कुठल्या? नागरिकत्व प्राप्त करण्याच्या 5 पद्धती. याच्यावर प्रश्न आलेला आहे, 2 वेळा प्रश्न आलेला आहे. 1 जन्माने, दॅट इज बाय बर्थ. 2 वंशाने, बाय डिसेंट. 3 नोंदणी करून, दॅट इज बाय रजिस्ट्रेशन. 4 नैसर्गिकरणाद्वारे, दॅट इज बाय नॅचरलायझेशन. 5 एखादा भूभाग संबलित केला तर, म्हणजे भारतानं जर एखादी टेरिटरी इनकॉर्पोरेट केली तर ती व्यक्ती भारताचा नागरिक होतो. हे 5 गोष्टी लक्षात राहिल्याच पाहिजेत. याच्यावर प्रश्न येतो. कुठला कायदा नागरिकत्वाचा त्याच्याशी निगडीत ह्या गोष्टी आहेत. ठीक आहे. पुढे जन्म बाय बर्थ. आता हे आकडे हे मी डेट जे हायलाइट केलेले आहेत ह्या लक्षात ठेवा, कारण याच्यावर प्रश्न एकदा कन्स्ट्रक्ट केलेला आहे. 1 जन्म बाय बर्थ. 1 ज्या व्यक्तीचा जन्म 26 जानेवारी या दिवशी किंवा त्यानंतर, म्हणजे 26 जानेवारीला झाला पाहिजे किंवा त्यानंतर भारतात झाला असेल, मात्र कधी 1 जुलै 1947 पूर्वी झाला असेल तर तिचे पालक कोणत्याही देशाचे नागरिक असले तर ती व्यक्ती जन्माने भारताचे नागरिक असते. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा जन्म 26 जानेवारी 1950 या दिवशी किंवा त्यानंतर मात्र 1 जुलै 1987 पूर्वी झाला असेल, भारतात झाला असेल, तर ती व्यक्ती, तिचे पालक कुठल्या देशाचे नागरिक असतात, ती व्यक्ती भारताची नागरिक असते. बरोबर आहे ना. दुसरं, जर एखाद्या व्यक्तीचा जन्म 1 जुलै 1987 या दिवशी किंवा त्याच्यानंतर भारतात झाला असेल तर तिचा मात्र पालक, आई वडील यांच्यापैकी एक जण भारताचा नागरिक असेल तर ती व्यक्ती जन्माने भारताचा नागरिक असते. म्हणजे आई किंवा वडील यांच्यापैकी एक जण भारताचा नागरिक पाहिजे. जर एखाद्या व्यक्तीचा जन्म 30 डिसेंबर 2004 नंतर भारतात झाला असेल तर जन्माच्या वेळी तिचे आई वडील दोन्ही भारताचे नागरिक असतील तर, किंवा एक भारताचा नागरिक असेल आणि दुसरा बेकायदेशीररित्या स्थलांतरित नसेल, म्हणजे इलिगल मायग्रेंट नसेल, तर ती व्यक्ती भारताचा जन्माने नागरिक असेल. बरोबर आहे. लक्षात घ्या. 2 गोष्टी, 3 गोष्टी. डेट 1 तर 26 जानेवारी 1950, 1 जुलै 1987, 1 जुलै 1987 ते 30 डिसेंबर 2004, 3 डिसेंबर 2004 नंतर. या दृष्टिकोनातून किंवा देश जन्मानं जर भारतात जन्म झाला असेल, म्हणजे जन्म भारतात झाला पाहिजे, लक्षात घ्या, भारताच्या टेरिटरीमध्ये झाला पाहिजे आणि या अटींची पूर्तता असेल तर ती व्यक्ती जन्मानं भारताचा नागरिक होऊ शकते. मात्र भारतात काम करणारे विदेशी राजदूत आणि शत्रू राष्ट्रातील नागरिक यांची मुले जन्माने भारतात प्राप्त करू शकत नाही. म्हणजे एखादा शत्रू राष्ट्र असेल किंवा विदेशी नागरिकत्व असतील, राजदूत असतील, तर ती मुलं भारताचं नागरिकत्व प्राप्त करू शकत नाही. म्हणजे विदेशी राजदूत आपल्या इथे काम करतात आणि त्यांचा मुलगा झाला तर तो भारताचा नागरिक नाही होऊ शकत जन्मानं. याच्यावर काय प्रश्न कन्स्ट्रक्ट झाला तर तुम्हाला सॉल्व्ह करता आला पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं की राज्यसेवेचे जे प्रश्न आलेले आहेत ते मी तुमच्याकडून सॉल्व्ह करून घेईन, पण जे याच्या व्यतिरिक्त मला प्रश्न वाटतात की जे कदाचित पुढच्या परीक्षांना अपेक्षित आहेत, जे आतापर्यंत राज्य लोकसेवा आयोगाकडून किंवा कुठल्याही परीक्षा असेल त्यांच्यातून कव्हर झालेले नाहीत, तर ते प्रश्नही आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. आता वंशाने, वंशान म्हणजे डिसेंट. डिसेंट म्हणजे काय? तुमचे आई वडील, तुमचे आजोबा, पणजोबा कोण भारताचे नागरिक असेल तर वंशान तुम्ही घेऊ शकता. ज्या व्यक्तीचा जन्म भारताबाहेर 26 जानेवारी या दिवशी किंवा त्यानंतर झालाय, लक्षात घ्या, पण 10 डिसेंबर 1992 पूर्वी झालाय, तर जन्माच्या वेळी तिचे वडील भारतीय नागरिक असतील तर अशी व्यक्ती वंशाने भारतीय नागरिक असते. लक्षात घ्या. आता 26 जानेवारी या दिवशी किंवा त्यानंतर आणि 10 डिसेंबर 1992 पूर्वी, 10 डिसेंबर 1992 पूर्वी जर भारताबाहेर जन्म झालाय आणि ते गाव जन्मात, तर अशा व्यक्तीचे वडील जर भारताचे नागरिक असेल तर ती व्यक्ती भारताचा नागरिक होती. दुसरी गोष्ट काय? ज्या व्यक्तीचा जन्म भारताबाहेर 10 डिसेंबर 1992 रोजी किंवा त्यानंतर झाला व जन्माचे पालकांपैकी कोणतरी एक भारताचा नागरिक असेल तर ती व्यक्ती भारताचा नागरिक असते. म्हणजे काय? भारताबाहेर 10 डिसेंबर 1992 नंतर झालाय, मात्र जन्माच्या वेळी पालक किंवा पालकांपैकी कोणी एक भारताचा नागरिक असेल. बरोबर आहे. वर काय सांगितलं? वडीलच पाहिजेत. खाली काय सांगितलं? पालकांपैकी एक कोणतरी भारताचा नागरिक असेल तर ती व्यक्ती भारताचा नागरिक असू शकते. ज्या व्यक्तीचा जन्म भारताबाहेर 30 डिसेंबर 2004 नंतर झालेला असेल तर भारतीय दूतावासात तिची नोंद तिच्या जन्मानंतर 1 वर्षात किंवा केंद्र सरकारच्या परवानगीनंतर 1 वर्षानंतर केली तर ती व्यक्ती भारताचा नागरिक बनू शकते. अशा व्यक्ती आज्ञा नसणाऱ्याच्या मुलांचे निवेदन दूतावासात सादर करताना त्याच्याकडे दुसऱ्या देशाचा पासपोर्ट नाही असे शपथपत्र पालकांना द्यावे लागते. म्हणजे हिथं डेट्स वेगळे आहेत, तिथं डेट 1987 ची, इथं डेट 1992 ची, लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट काय? 3 डिसेंबर 2004 ही डेट सेम आहे, परत मी सांगितली तुम्हाला. आणि ती 3 डिसेंबर 2004 ची जी डेट आहे पर्टिक्युलर, त्यात काय सांगतात? त्याच्यानंतर जन्म झाला असेल तर मात्र काय करावं लागेल? दूतावासात नोंद करावं लागेल. कधी? जन्मानंतर 1 वर्षाने, किंवा केंद्र सरकारने परवानगी असेल तर 1 वर्षानंतर केली तरी चालेल, तर ती व्यक्ती वंशाने भारताचा नागरिक होऊ शकते. बरोबर ना. तर या प्रकारे पर्टिक्युलरली नोंद होऊ शकते
पण बेसिकली त्याच्या पालकांना शपथपत्र द्यावं लागते की त्यांच्याकडे दुसऱ्या देशाचा पासपोर्ट नाही. पासपोर्ट असेल तर काय ती त्या देशाचं हे होऊ शकते. कोण? अज्ञान व्यक्तीच्या बाबतीत, बरोबर. वंशाने भारतीय नागरिक असणारी आणि दुसऱ्या देशाचे नागरिक असणाऱ्या व्यक्तीने जर ती सज्ञान झाल्यानंतर 6 महिन्यात दुसऱ्या देशाच्या नागरिकत्वाचा त्याग केला नाही तर तिचे नागरिकत्व नष्ट होते, बरोबर ना. म्हणजे जी व्यक्ती वंशाने भारतीय नागरिकत्व झालेली आहे, आता आपण जसं बघितलं तर, आणि दुसऱ्याच्या देशाचं नागरिकत्व आहे, तिनं जर त्या देशाचा सज्ञान झाल्यावर, म्हणजे समजा ही व्यक्ती आहे, बाय चान्स कुणी असेल तर ती सज्ञान झाली तर 6 महिन्यात तिनं देशाचा नागरिकत्वाचा त्याग केला नाही तर तिचं भारतातलं नागरिकत्व नष्ट होतं. हेही लक्षात घ्या. पर्टिक्युलरली या गोष्टी येतात, मी तुम्हाला परत सांगितलं, परीक्षेला प्रश्न याच्यावर आलेले आहेत. एमपीएससीला, सीडीएसला, कुठल्या परीक्षेला आला. मी तुम्हाला काय सांगितलं, जो टॉपिक आहे त्याचं नॉलेज घेण्याचा प्रयत्न करा, ते अप्लाय कसं करायचं ते परीक्षेत शिका. स्पर्धा परीक्षा फार सोपे आहेत, थोडं कॉम्प्लिकेटेड वाटणार आहे सुरुवातीला, तुम्ही ज्यावेळी नवीन फील्डमध्ये येता त्याला ते अवघड वाटतं, पण हळूहळू ते विषय सोपे होत जातात. फक्त कन्सिस्टन्सी पाहिजे. ठीक. नोंदणीदार रजिस्ट्रेशन. केंद्र सरकार जर एखाद्या व्यक्तीने अर्ज केला तर नोंदणी करून त्याला भारतीय नागरिकत्व प्रदान करू शकते. जसं एखादी व्यक्ती मूळ भारतीय मानली जाते, बरोबर आहे ना, जर तिचा किंवा तिच्या पालकांचा जन्म अविभाज्य भारतात झाला असेल, म्हणजे बाय ओरिजिन, किंवा अशा प्रदेशात झाला असेल जो 15 ऑगस्ट 1947 भारताचा भूभाग असेल, बरोबर आहे. आता लक्षात घ्या, अर्ज कुणी करायचा नोंदणीला? रजिस्ट्रेशनद्वारे ही तिसरी पद्धत आहे पर्टिक्युलरली भारतात नागरिकत्व प्राप्त करायचं. तर एखादी व्यक्तीचं मूळ भारतात असलं पाहिजे, काय म्हणजे बाय ओरिजिन, पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन, ज्याला पीआयओ म्हणतात, तिचं काय असेल तर ते असेल तर ते अर्ज करू शकते. भारतीय मूळ असणारी व्यक्ती 7 वर्ष अर्ज करण्यापूर्वी भारतात काय असली पाहिजे? रहिवासी असली पाहिजे. भारतीय मूळ असणारी व्यक्ती जी कोणत्याही देशात किंवा अभिजित भारताबाहेर देशात रहिवासी असली पाहिजे, बरोबर ना. कोणत्याही देशात किंवा अभिजित भारताबाहेर देशात रहिवासी असली पाहिजे. तिसरं काय? ज्या व्यक्तीने भारताचा नागरिक असणाऱ्या व्यक्तीशी विवाह केला आहे आणि जी अर्ज करण्यापूर्वी 7 वर्ष भारतात रहिवासी आहे, म्हणजे हे आहे पर्टिक्युलरली भारताचे नागरिक असणाऱ्या व्यक्तीची अज्ञान मुले आणि सज्ञान आणि सक्षम होती जिच्या पालकांद्वारे नोंदणीद्वारे भारताचे नागरिकत्व प्राप्त केले असेल, तर अशा सगळ्या व्यक्ती नोंदणी करून भारताचा नागरिक होऊ शकतात, बरोबर आहे. या अटीवर प्रश्न विचारलेले नाहीयेत, पण मी सांगितलं तुम्हाला माझं काम आहे की जे काही कायद्यात नमूद आहे तुम्हाला तिथं एक्सप्लेन करणं. उद्या प्रश्न आला तुम्हाला नाही सर तुम्ही ते शिकवलं नव्हतं, माझं म्हणे नोंदणीद्वारे हाच एक लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा की जे भारताचं मूळ असणारी व्यक्ती ती नोंदणीद्वारे अर्ज करून पर्टिक्युलरली भारताचा नागरिक होऊ शकते. त्यासाठी पहिली गोष्ट काय, ती भारताचा हे असली पाहिजे, पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन असली पाहिजे. पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन म्हणजे काय, की भारत अविभाजित होण्यासाठी, म्हणजे भारत, पाकिस्तान, बांगलादेश हा जो भाग होता त्याच्यासाठी त्या पालकांचा जन्म तिथं झाला पाहिजे, किंवा 15 ऑगस्ट नंतर जो भारताचा भूभाग आहे तिथं जन्म झाला असेल त्याच्या पालकांचा, तर ती व्यक्ती भारताचं मूळ असणारी असं मानू शकते आणि अशी व्यक्ती नोंदणीद्वारे अर्ज करू शकते. मात्र अर्ज करण्यापूर्वी काय झाले, ती 7 वर्ष जी आहे ती भारतात रहिवासी असले पाहिजे. जसं एखाद्या व्यक्तीने भारतीय नागरिक असणाऱ्या स्त्री विवाह केला समजा भारताच्या नागरिक असणाऱ्या व्यक्तीशी, तर अशा व्यक्तीचं 7 वर्ष दिवस असेल तर ती सुद्धा नोंदणी करून जी असेल ती पर्टिक्युलरली भारताचा नागरिक होऊ. सज्ञान किंवा सक्षम व्यक्ती जिचे पालक स्वतंत्र भारताचे नागरिक होते आणि अर्ज करण्यापूर्वी तिचे 12 महिने भारत वास्तव्य आहे, म्हणजे एखादी व्यक्ती सज्ञान आहे आणि सक्षम आहे आणि जिला भारताचा नागरिक व्हायची, तिला काय करायला लागलं, मात्र तिचा वास्तव्य 12 महिने पाहिजे. पुरं काय, सज्ञान आणि सक्षम व्यक्ती जी 5 वर्ष ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया ओसीआय कार्ड होल्डर आहे आणि पर्टिक्युलरली अर्ज करण्यापूर्वी 12 महिने वास्तव्य आहे. आता ओसीआय काय आहे, पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन काय आहे, एनआरआय काय आहे, ह्या भानगडी इथं मी तुम्हाला काय समजावत नाही. ज्यावेळेला मी तुम्हाला नॅशनल पॉप्युलर रजिस्ट्रेशन अँड नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजनशिप हे समजावून सांगेन त्याला मी सांगेन. बेसिकली भारतात जे परदेशी लोक राहतात हा भाग सीडीएस वगैरे कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा ऑब्जेक्टिव्हला नाहीये. पर्टिक्युलरली जे युपीएससी करतात त्यांच्या मेन्सच्या दृष्टिकोनातून हा भाग आहे की पर्सन्स ऑफ इंडियन ओरिजिनचं कॉन्ट्रीब्युशन काय. जसं आपण हा दिवस साजरा करतो विदेशी दिवस, जो भारतात 9 जानेवारीला आपण साजरा करतो, ज्यावर्षी गांधीजी भारतात आले होते त्या दिवशीचा, तर तो जो दिवस साजरा करतो परदेशी भारतीय दिवस म्हणून, तर तो प्रवासी भारतीय दिवस, तर तो प्रवासी भारतीय दिवसाचं हे कॉन्ट्रीब्युशन येतं त्याच्यातून लक्षात घ्या. पण नोंदणी करण्यापुरती भारताला त्याला नागरिकत्वाला शपथ घ्यावी लागते. जर याच्या दृष्टीने प्रश्न विचारला की नोंदणी म्हणजे रजिस्ट्रेशनच्या मार्फत जर नागरिकत्व प्राप्त करायचं असेल तर त्यासाठी भारताच्या व्यक्तीने शपथ घ्यावी लागते का, तर हो शपथ घ्यावी लागते. आणि यातल्या अटी एकदा दोनदा वाचा, लक्षात राहतील तेवढं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. नॅचरलायझेशन किंवा नैसर्गिकरण. जर एखादी व्यक्ती अशा देशाची नागरिक असेल की ज्या देशातील नागरिकांना भारताचे नागरिकत्व होण्यापासून प्रतिबंध करण्यात आलेले नाही, म्हणजे लक्षात घ्या, म्हणजे ज्या देशात भारताच्या नागरिकांना प्रतिबंध केलेलं नाहीये ती देश आता भारताचे नागरिक नाही का, मूळ पण नाहीये, म्हणजे पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन पण नाहीये, तरच त्याला नैसर्गिकरणाद्वारे भारताचं नागरिकत्व प्राप्त होतं. सी 2 कंडिशन्स मस्ट बी फुलफिल्ड की जे नोंदणीद्वारा रजिस्ट्रेशन आहे त्या व्यक्तीचं मूळ भारतात असेल तरच त्याला नागरिकत्व प्राप्त होतं.
आणि नैसर्गिकरणाद्वारे एखादी विदेशी व्यक्ती जसा अदनान सामी आहे, त्याला भारताचं नागरिकत्व द्यायचे, किंवा एखाद्या परदेशातली व्यक्ती अमेरिकेतली ज्याला भारताचं नागरिकत्व पाहिजे, तर त्याला काय करायला लागेल, नॅचरलायझेशन करायला लागेल. आणि नॅचरलायझेशनच त्याला नागरिकत्व प्राप्त होऊ शकतं. मात्र ज्याला प्रदान करण्यात आले त्यांना त्या देशाचं नागरिकत्व सोडायला पाहिजे. म्हणजे समजा अदनान सामीला पाकिस्तानचा तो आहे काय त्याला भारताचं नागरिकत्व दिलं तर त्यानं पाकिस्तानचं नागरिकत्व सोडलं पाहिजे. पण दोन गोष्टी आहेत की अशा देशात नको की ज्या देशांना भारतानं प्रतिबंधित केलेले, म्हणजे बांगलादेश असेल, पाकिस्तान असेल, अफगाणिस्तान, असे काही देश आहेत की ज्यांना भारतानं प्रतिबंधित केलेलं की या देशातील नागरिकांना भारताचं नागरिकत्व होता येणार नाही. म्हणून आता काय केलेलं आहे, सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट केलेलं आहे, तो यासाठीच केलेलं आहे पर्टिक्युलरली ते. तर तर त्या नागरिकत्व आता ह्यात कंडिशन्स काय, तर दॅट इज ही इज आयदर रिसाइड इन इंडिया, मी इंग्लिशमध्ये का लिहिलंय मराठीत समजत नाही, ऑर बीन हॅज बीन सर्व्हिस इन द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऑर इंडिया ऑर पार्टली वन ऑर पार्टली अनदर थ्रूआउट द पिरियड ऑफ 12 मंथ्स इमिजिएटली प्रिसिडिंग द डेट ऑफ अप्लिकेशन. म्हणजे ती व्यक्ती भारतात रिसाइड असली पाहिजे. किती महिने, तर 12 महिने अर्ज करण्याच्या आधी. दुसरी गोष्ट काय, ती भारताच्या सर्व्हिसमध्ये असली पाहिजे किंवा दोन्ही असली पाहिजे. तर 12 मंथ ऍप्लिकेशन करण्यासाठी जो नैसर्गिकरणाद्वारे ती भारताचा नागरिक होऊ शकते. दॅट ड्युरिंग द पिरियड ऑफ 14 years इमिजिएटली प्लेसिंग द सेट 12 period ही हॅज रिसाइडेड इन इंडिया or has been in the service of the government of India or partly one or partly other for the period amounting for less than 11 years. म्हणजे 12 महिने तर ती असे तो केलं असलं पाहिजे, पण सलग जे 14 वर्ष त्यातल्या 11 वर्ष तरी तिचं जे पर्टिक्युलरली ऍप्लिकेशन करण्याच्या आधी ती भारतात रिसाइड असली पाहिजे किंवा राहत असली पाहिजे, तर तिला पर्टिक्युलरली नैसर्गिकरणाद्वारे भारताचं नागरिकत्व प्राप्त होऊ शकतं. दुसरी गोष्ट काय, त्याचे चारित्र्य चांगले असलं पाहिजे, म्हणजे त्याचं कॅरेक्टर चांगलं असलं पाहिजे. समजा प्रश्न आला की नॅचरलायझेशन द्वारे भारताचं नागरिकत्व प्राप्त करताना तिचं चारित्र्य चांगलं पाहिजे, अशी अट आहे का, तर हो अशी अट आहे. 8व्या परिशिष्टात नमूद केलेलं, 8वं परिशिष्ट आपण बघितलेले भारतीय राज्यघटनेच्या वैशिष्ट्यामध्ये, तर 8व्या परिशिष्टात भारताच्या 22 भाषा ज्या आहेत नमूद केलेल्या, ज्यांना ऑफिशियल लँग्वेज असं म्हणतो, यातल्या कुठल्या एका भाषेचं तिला ज्ञान असलं पाहिजे. तर त्यात इंग्लिश भाषा नाहीये, हिंदी आहे, काश्मीरी आहे, मराठी आहे, गुजराती आहे, यातल्या कुठल्या एका देशाचं नॉलेज तिला असलं पाहिजे 8व्या परिशिष्टातलं. म्हणून पर्टिक्युलर लक्षात घ्या, दॅट इन द इव्हेंट ऑफ सर्टिफिकेट ऑफ नॅचरलायझेशन बीइंग ग्रँटेड टू हिम he intends to reside in India to enter into India or to continue in the service during the government of India or under the international organ of which India is a member or under society company or established there. म्हणजे त्याला नॅचरलायझेशन सिटीझन दिलं की त्याला भारतात राहण्याची इच्छा असली पाहिजे, त्याला जर तो भारतातल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये सर्व्हिस करत तर तशी केलं पाहिजे असली पाहिजे. दुसरी गोष्ट काय, जो एखाद्या आंतरराष्ट्रीय संघटनेचा काम करत असेल की ज्याचा भारत सदस्य आहे किंवा एखाद्या सोसायटीचा भाग असेल, तर त्यानं ती कंपनीत काम हे जे असेल ते त्यात काम करत राहिलं असलं पाहिजे, तर त्याला नॅचरलायझेशन नुसार सिटीझनशिप प्राप्त केले जाते. जर वरील अटींची पूर्तता झाली तर भारत सरकार एखाद्या व्यक्तीचा अर्ज केला तर त्याला नैसर्गिकरण या अटीवर भारताचे नागरिकत्व प्रदान करू शकते. मी सांगितलं तुम्हाला, नोंदणीद्वारे फक्त पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन करू शकतात, नैसर्गिकद्वारे विदेशी व्यक्ती भारतात अर्ज करून भारताचं सिटीझनशिप प्राप्त करू शकते. त्याच्यासाठीच्या काही अटी ज्या आहेत त्या मी आता तुम्हाला समजावल्या जाईल. बरोबर आहे, यात काही शंका असेल तरी मला विचारा, मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. ठीक आहे. जर एखादा भूभाग भारतात समजला, जर भारताने एखादा भूभाग इनकॉर्पोरेट केला भारत स्वतंत्र झाल्यानंतर, तर त्या देशातले जे त्या भागातले जे नागरिक आहेत त्यांना भारत सरकार नोटिफिकेशन काढून भारताचं नागरिकत्व प्रदान करू शकतो. जसं आसाम करार झाला होता, आसाम करार मधले लक्षात घ्या, आसाम करारासाठी मधील व्यक्तीसाठी नागरिकत्वाच्या तरतुदी नागरिकत्व कायदा 1935 नुसार केल्या गेल्या, त्या काय पूर्वी लक्षात घ्या. भारतीय मूल असणारे म्हणजे पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन ज्या व्यक्ती बांगलादेशमधून आसाममधून 1 जानेवारी 1900 पूर्वी आलेल्या आहेत, तेव्हापासून आसाममध्ये निवासी आहेत, त्या व्यक्ती 1 जानेवारी 1966 पासून भारताच्या नागरिक आहेत. म्हणजे भारतीय मूल असणारे व्यक्ती म्हणजे पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन ज्या 1 जानेवारी 1966 पूर्वी आसाममध्ये आले, कुठनं, बांगलादेशमधनं, काय जे असेल त्यांच्यावर अत्याचार झाले असतील काय असतील त्या तिथपासून भारतात रहिवासी असतील तर ओके, त्या भारताच्या रहिवासी असतील. 1 जानेवारी 1966 नंतर मात्र 25 मार्च 1971 पूर्वी त्या भारतात असतील आणि तेव्हापासून आसाममध्ये रहिवासी असतील तर अशा विदेशी नागरिक म्हणून ओळखले, म्हणजे त्या काय असतील, विदेशी नागरिक म्हणून ओळखले जातील, सिटीझन ऑफ अदर कंट्री. मात्र असं ओळखलं गेल्यानंतर 10 वर्षांनी त्या भारताचे नागरिक असतील जर त्यांनी नोंदणी केली असेल तर. म्हणजे लक्षात घ्या, जर 1 जानेवारी 1966 पूर्वी आल्या तर ते काय असतील आणि आसाममध्ये आल्या असतील बांगलादेशमधून तर ते भारताचे नागरिक असतील. 1 जानेवारी 1966 नंतर आल्या मात्र 25 मार्च 1971 पूर्वी भारतात आले तर त्या व्यक्ती काय असतील, विदेशी नागरिक असतील. आणि मात्र या 10 वर्षाच्या कालावधीत काय असेल, त्यांना नागरिकत्वाचे सगळे अधिकार असतील मात्र मतदानाचा अधिकार असेल आणि 10 वर्षानंतर त्यांना काय करायला लागेल, नोंदणी करायला लागेल. मग याच्यावरच वाद झाला होता की आता बरेचसे नागरिक तसेच राहतात बांगलादेशमध्ये किंवा पश्चिम बंगालमध्ये वगैरे असं तसं, आणि म्हणून त्यांनी नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझनशिप हे अमेंडमेंट काढलेले आता
सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शननुसार ते आसाम राज्याला लागू आहे, एवढं पण लक्षात ठेवा, मी पुढे ते नमूद केलेलं आहे. ठीक आहे. पुढे आता आपण बघितलं की 1935च्या कायद्यानुसार 5 प्रकारे नागरिकत्व प्राप्त करता येतं. 1 जन्माने, 2 वंशाने, 3 नोंदणी करून, 4 नैसर्गिकरणाद्वारे किंवा नॅचरलायझेशन आणि एखादा भूभाग भारतात समित झाला. आता 1955चा कायदा नमूद करतो की भारताचं नागरिकत्व 3 प्रकारे नष्ट होतं. 1 त्याग करणे किंवा रिन्युएशन. जर एखाद्या व्यक्तीने स्वतःहून जर जाहीर केलं की मला भारताचं नागरिकत्व नकोय आणि त्याची नोंद झाली, म्हणजे त्याची नोंदणी केली, तर त्या दिवसापासून त्याचं नागरिकत्व नष्ट होतं. मात्र असे प्रगतीकरण, मात्र असं त्याला जाहीर करताना जर युद्ध होत असेल आणि भारतात सहभाग असेल तर भारत अशी नोंदणी स्थगित करू शकतं. जेव्हा अशी व्यक्ती त्याचा नागरिकत्वाचा त्याग करते तेव्हा त्याच्या अज्ञान पालक जे आहेत, पाल्य जे आहेत, म्हणजे त्याची मुलं असतील, कोण असतील, त्यांचं पण नागरिकत्व संपुष्टात येतं. मात्र संज्ञान झाल्यावरती भारताचं नागरिकत्व प्राप्त करू शकतात. याच्यावर एकदा प्रश्न आलेला आहे, कुठेतरी आलेला आहे, युपीएससीला आलेला आहे की एमपीएससीला आलेला, लक्षात घ्या. जर नागरिकत्व त्यानं त्याग करणं, रिन्युएशन म्हणजे काय, त्याग करणं, जर तो त्याग केला त्यानं तर त्याचं नागरिकत्व नष्ट करतं. कधी त्याची नोंदणी झाली तर, मात्र युद्ध चालू असेल आणि भारतात सहभागी असेल तर ती नोंदणी भारत सरकार स्थगित ठेवू शकतं. आणि जर त्यानं त्याग केला तर त्याची जी मुलं आहेत त्यांचं नागरिकत्व आपोआप नष्ट होऊ शकतं. मात्र ती मुलं संज्ञान झाली म्हणजे 18 वर्षाच्या पुढे गेली तर ती नागरिकत्व प्राप्त करू शकतात. नष्ट होणे, नष्ट होणे म्हणजे जेव्हा एखाद्या भारताचा व्यक्ती नागरिकत्व दुसऱ्या देशाने नागरिकत्व स्वीकारतो, जसं आपण बघितलं कलम 9 खाली, तर तिथं आपोआप नागरिकत्व नष्ट होऊ शकतं. मात्र युद्धाच्या वेळी जर भारत त्यात समाविष्ट असेल तर इतर नागरिक म्हणजे काय, त्याग करणं म्हणजे काय, स्वतःहून करतो. नष्ट म्हणजे काय, जर एखाद्या देशाने आता भारतातल्या एखाद्या व्यक्तीनं पाकिस्तानचं नागरिकत्व स्वीकारलं किंवा दुसऱ्या कुठल्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं तर त्याचं भारतातलं नागरिकत्व आपोआपच नष्ट होतं. काढून घेणे किंवा हिसकावून घेणे. भारत सरकार पुढील परिस्थितीमध्ये एखाद्या व्यक्तीचं नागरिकत्व काढून घेऊ शकतं. त्या परिस्थिती काय आहेत हे लक्षात घ्या. पुढे 1 जर त्याने फसवणूक करून नागरिकत्व प्राप्त केले असेल, म्हणजे जर त्याने चिटिंग करून भारत सरकारला फसवलं, नागरिकत्व प्राप्त केलं, तर जर त्याने भारत सरकारच्या राज्यघटनेशी अप्रामाणिकपणा दाखवला, म्हणजे त्याच्याशी लॉयलिटी दाखवली नाही, तर युद्ध सुरू असताना त्यानं शत्रू देशाचे व्यापार किंवा संप्रेषण केलं, काही कम्युनिकेशन ठेवलं किंवा काही कॉमर्स केला, व्यापार केला, ट्रेड केला, तर त्याचं नागरिकत्व होऊ शकतं. नोंदणी किंवा नैसर्गिकरणाद्वारे, म्हणजे ज्याचं रजिस्ट्रेशन आणि नॅचरलायझेशनद्वारे नागरिकत्व प्राप्त केल्यानंतर 5 वर्षात जर त्याला त्याच्या देशात 2 वर्ष, कोणत्याही देशात, म्हणजे तो देशाचा नागरिक असेल कुठल्याही देशात 2 वर्षाची शिक्षा झाली तरी त्याचं नागरिकत्व नष्ट होतं. जर तो सलग 7 वर्ष भारताच्या बाहेर राहिला असेल तरी. ह्यातल्या 2 जे टर्म आहेत ह्या लक्षात ठेवा, कारण याच्यावर बऱ्याच वेळेला प्रश्न आलेला आहे, त्यामुळे ते तुम्हाला आलं पाहिजे. पर्टिक्युलर लक्षात घ्या की खालच्या 2 नोंदणी आणि नैसर्गिकरणाद्वारे प्राप्त केलं तर 5 वर्षात त्याला कुठल्या देशात 2 वर्ष शिक्षा झाली त्याचं नागरिकत्व नष्ट होतं. जर तो सलग 5 वर्ष 7 वर्ष भारताच्या बाहेर राहिला तर त्याचं नागरिकत्व नष्ट होतं. या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. भारतात कॅनडाप्रमाणे नागरिकत्वाचे, म्हणजे भारतानं नागरिकत्व कोणाकडून घेतलं, ब्रिटनकडून पण घेतले, कॅनडाकडून घेतलं. पण ब्रिटन काय युनियन आहे, ब्रिटन फेडरेशन आहे, कॅनडा काय फेडरेशन आहे, फेडरल स्टेट आहे. भारतातील नागरिकत्वाची तरतूद आहे ती कॅनडाप्रमाणे नागरिकत्वाची तरतूद आहे. याचा बेसिकली एम काय, एकरी नागरिकत्व केले, म्हणजे भारताचा नागरिक जे आपण भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्य टॉपिक बघितला होता तो तुम्ही ऐकला असेल, मी अशा अपेक्षा करतो. तर त्यात आम्ही सांगितलं होतं की नागरिकत्वाची तरतूद केली. भारताचा नागरिक जो असतो तो पर्टिक्युलरली सेंट्रल गव्हर्नमेंटचा भारताचाच नागरिक असतो. तो त्या राज्याचा रहिवासी आहे त्याचा नागरिक असत नाही. म्हणजे महाराष्ट्रात मी राहतो म्हणून महाराष्ट्राचा पण नागरिक आहे भारताचा पण नागरिक आहे असं दुहेरी नागरिकत्व भारतात नाहीये. पर्टिक्युलरली अमेरिकेमध्ये तसं नागरिकत्व आहे की तो अमेरिकेचा पण नागरिक असतो, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचा, आणि तो ज्या राज्यात राहतो त्या राज्यात, म्हणजे तो ओहिओ स्टेटमध्ये राहतो तो ओहिओ स्टेटचा नागरिक असतो. तो कॅलिफोर्नियामध्ये राहतो तो कॅलिफोर्नियाच्या जे राज्य असतील, जी काही राज्य आहेत, 50 राज्य आहेत, तर त्या राज्यांचा पण तो नागरिक असतो. अशी दुहेरी नागरिकत्वाची तरतूद अमेरिकेच्या याच्यामध्ये आहे. कशात आहे, घटनेमध्ये आहे की. पण भारताच्या घटनेमध्ये पर्टिक्युलरली अशी तरतूद नाहीये. भारताच्या घटनेची एकरी नागरिकत्वाची तरतूद आहे. आपण ही कॅनडा देशाप्रमाणे जी आहे ती तरतूद घेतलेली आहे. पर्पज काय आहे की देशाची एकता आणि अखंडता, कारण भारतात प्रत्येक देशात अनेक भाषा बोलणारे लोक आहेत, अनेक धर्माचे लोक आहेत, अनेक जातीचे लोक आहेत. ते जर एका देशाचे नागरिक आहेत त्यात एकता आणि अखंडता वृद्धीस लागेल अशी त्यामागची भावना आहे. जी आपण प्रिअम्बलचं लेक्चर बघितलं होतं त्यात आपण बघितलं होतं की एकता आणि अखंडता पर्टिक्युलरली जे ते प्रिअम्बलचं उद्दिष्ट बघितलं होतं आपण त्यावेळेला. ज्यांनी ते लेक्चर ऐकलं नसेल ते लेक्चर परत ऐका. तुमचा एक टॉपिक मी कव्हर करतोय ते तुमच्या फार फायद्याचं ठरेल. ठीक आहे. पुढे आता नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 लक्षात घ्या. हे आता सुधारणा केलेला कायदा, आता काल परवा नोटिफिकेशन याच्यावर आलेलं आहे की 31 डिसेंबर 2000 पूर्वी जे हिंदू, म्हणजे बिगर मुस्लिम, जे बिगर मुस्लिम आहेत, मुस्लिम नाहीत असे लोक, हिंदू, पारशी, जैन, बुद्ध, शीख अशा व्यक्ती निर्वासित म्हणून, म्हणजे आपण काय म्हणतो शरणार्थी म्हणून पर्टिक्युलर म्हणू शकतो किंवा शरणार्थी, लक्षात घ्या, शरणार्थी म्हणून भारत किंवा पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश म्हणून भारतात आले असतील
तर त्यांना नोंदणीद्वारे नागरिकत्व प्राप्त करून देण्याची तरतूद केलेली आहे या घटनेत. त्याच्यावर बरीच टीका झाली, याच्यावर बरीच दिल्लीमध्ये आंदोलन झाली की यात मुस्लिम लोक जी आली पाकिस्तानात म्हणून त्यांचा का समावेश नाहीये, किंवा श्रीलंकेमधले जी तामिळ लोक आली त्यांचा का समावेश नाही, म्यानमारमधनं जे रोहिंग्या आले त्यांचा मुस्लिमांचा का समावेश नाहीये. तर भारत सरकारने याला वेगवेगळं कारण दिलेलं की ही लोक जी त्यांच्या तिथं अत्याचार झाले आणि ते तिथं मायनॉरिटीमध्ये आहेत, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान. कुठल्या 3 देशातल्यांना दिले बरं लक्षात घ्या, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश मधल्यांना. आणि कधी आले डेट लक्षात ठेवा, 31 डिसेंबर 2014 पूर्वी, तरच त्यांच्याशी निगडीत आहे. आणि तर त्यांना राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी एनआरसी जी आहे ती फक्त आसाम राज्यासाठी. पर्टिक्युलरली काय सांगितलं, सुप्रीम कोर्टामध्ये केस गेली होती की आसाम राज्यामध्ये बरेचसे बांगलादेशमधले मुस्लिम आलेले, त्यामुळे तिथले लोकल लोक जे आहेत त्यांच्यावर अन्याय होतो किंवा तिथलं पॉप्युलेशन जे आहे ते जे काही स्ट्रक्चर आहे ते बिघडलेलं आहे. मग या दृष्टिकोनातून काय करता येईल, तर त्याच्या सुप्रीम कोर्टात केस गेली, तेव्हा सुप्रीम कोर्टाने सांगितले की नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनशिप काढा, आणि ते फक्त आसाम राज्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सरकारनं तरतूद केलेली हे लक्षात ठेवा. या गोष्टी साधारणतः तुम्हाला लक्षात राहिल्या पाहिजेत. सिटिझनशिपच्या बाबतीत मी जवळजवळ तुम्हाला आता 35 ते 36 मिनिटं हे लेक्चर घेतलेले पर्टिक्युलरली. मी परत पुढचे लेक्चर कव्हर करणार नाही. मी परत तुम्हाला सांगतो की हे तुमच्यात जिद्द असली पाहिजे, झेल असली पाहिजे. आम्ही तुम्हाला लायब्ररीची सुविधा देतोय, ग्रंथालयाची सुविधा देतोय, अभ्यासिकेची सुविधा देतोय, टेस्ट सिरीज आपण कंडक्ट करणार आहे ऑफलाईन मोडमध्ये, ऑनलाईन मोडमध्ये पण कंडक्ट करूया. फक्त तुमच्याकडून पार्टिसिपेशन दिसलं पाहिजे की नाही यार मला अधिकारी व्हायचंय, आणि मग तुम्ही अप्रोच झाला पाहिजे की नाही सर मला ऍडमिशन घ्यायचं मला व्यवस्थित. कारण एक पॅसिव्ह एक कसं मी तुम्हाला सांगत होतो, तुम्ही लेक्चर ऐकलं नाही, आता नाही, परीक्षेत नाही. लक्षात घ्या, परीक्षेची डेट कधी डिक्लेअर होऊ शकते, डेट आल्यावर जर तुम्ही अभ्यास करत असाल परीक्षेचे डेट डिक्लेअर झाल्यानंतर, तर तुमचे सिलेक्ट होण्याचे चान्सेस फार मिनिमल आहेत किंवा नीलचेच बरोबर आहेत. प्रिपरेशन 1 to 1.5 year आधी असतं. लेक्चर्स कुठलेही माझी जेवढी क्वालिटी हाय ठेवता येईल तेवढी क्वालिटी मी लेक्चरची हाय ठेवतोय. जेवढे मुद्दे कव्हर करता येईल तेवढे मुद्दे कव्हर करता येईल. उद्यापासून 1 जूनपासून आपण जास्त लेक्चर्स एक जे घेत होतो त्याच्याऐवजी 2 लेक्चर्स घेण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे काय तुम्हाला अजून होतील आणि एक विषय अजून ऍड करूया आपण. या दृष्टिकोनातून सध्या लॉकडाऊनचा पिरियड आहे, हार्ड पिरियड आहे, तुम्हाला ऑनलाईन तुमचे लेक्चर्स चाललेले आहेत. बऱ्याच मुलांचं मला मत होतं की नाही सर ऑफलाईन असेल तर आम्ही ऍडमिशन घेतो. डोंट वरी, ऑफलाईन आपण करणार आहोत. 80% सिलेबस आपण ऑफलाईन शिकवणार आहोत. क्वांटिटी ॲप्टिट्यूड, लॉजिकल रिझनिंग, सगळं इंग्लिश ग्रामर वगैरे. पण पर्टिक्युलरली हे जे लेक्चर्स आहेत त्या दृष्टीने प्रिपरेशन स्टार्ट करा. तुमचे मला फोन आले पाहिजेत की सर नाही समजत नाही, आम्हाला हे समजून सांगा. याच्यातले काही टर्म्स अँड कन्सेप्ट आहेत मी त्याच्या नोट स्वरूपात ग्रुपला आपल्या टाकतो, व्हॉट्सअप ग्रुपला नवीन. तुमचे कोणी मित्र वगैरे जर जॉईन होऊ इच्छित असतील तर त्यांना मला कॉन्टॅक्ट करायला सांगा. मग मी त्यांचा नंबर ऍड करून ग्रुपला ऍड करीन. आपल्याला एक मुवमेंट क्रिएट करायची, एक चळवळ उभी करायची प्रवरेमध्ये की स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाची, की ज्यातून अधिकारी निर्माण झाले पाहिजेत. एक कल्चर जे आपण म्हणतो ना, कल्चर निर्माण होणं फार आवश्यक आहे. बरीचशी लोक सुरुवातीला या कल्चरमध्ये सहभागी होत नाहीत. लक्षात घ्या, एखादी चांगली गोष्ट असते त्याला विरोध होतो. मात्र जर ती एकदा मोमेंटम पकडला तर त्या मोमेंटममध्ये अनेक लोक सहभागी स्वतःहून होतात. तसं आपल्याला एक कल्चर डेव्हलप करायची, याच्या मागे बाकी कुठलाही स्वार्थ नाही. लक्षात घ्या की तुमचे तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर, कलेक्टर किंवा IAS किंवा IPS किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षा CDSC असतील तर त्या तुम्ही अधिकारी व्हावं याच्या मागची प्रेम भावना आहे. ठीक आहे. आज प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या मार्फत आपण हे लेक्चर ऐकलं. पुढच्या लेक्चर आपण सिविक्सचा पुढचा भाग कव्हर करूया. धन्यवाद.